साइमन सुनो और देखो। अरे क्या सुनो और क्या देखो? अरे थोड़ा मराठीत बोला, इथे हिंदी मध्ये कुणाला समजत नाही. क्या सुनो और क्या देखो? अरे आमचं नाटक बघा. अरे कसलं नाटक काय चाललंय काय तुमचं? आम्ही व्यसनमुक्ती नाटक दाखवणार आहोत. नमस्कार मंडळी, आम्ही इयत्ता 10वी श्री गुरुदत्त कला कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्या समोर एक पथनाट्य सादर करणार आहोत, ज्याचे नाव आहे व्यसनमुक्ती व्यसनमुक्ती व्यसनमुक्ती. नाटक बघा. ताईंना आमचं, काकांना आमचं, मावशींना आमचं, बघा आमचं नाटक बघा. चला तर मग दृश्य क्रमांक 1 पाहू. राम राम हो नाना, काय चालू आहे? काय नाही बडा पाणी नाही बडा वावऱ्यास सत्यानाश करते. काय बाप्पा, काय चर्चा बिर्चा करणार तुम्ही? काय नाही हो बडा वावऱ्यास पाणीमुळे सत्यानाश आहे. काय करता असं आहे त्याच्यावर काय पुडी पिढी शे का? पुढी शे भाऊ पण चुना नाही आहे. पुन्हा पण नाही का? चुना म्हणजे का चुना का म्हणलं का जरा विमाना बांधते ना. द्या तुम्ही पुढे मी चुना लाई देतो. आमने बनवा बरोबर. तंबाखूच्या पिचकारीने भिंती झाल्या घाण. तंबाखूच्या पिचकारीने भिंती झाल्या घाण. कसल्या कसल्या शिव्या देई खाता खाता पान. कसल्या कसल्या शिव्या देई खाता खाता पान. बघितलं मित्रांनो, आजची तरुण पिढी कशी वाया चालली आहे. चला तर मग याचे दुष्परिणाम बघूया. बघा मित्रांनो, आजची तरुण पिढी पूर्णपणे व्यसनाधीन झालेली आहे. काय आदर्श घेतील हे लहान मुले या तरुण पिढीकडनं? काय आपल्याला अशीच परंपरा चालू ठेवायची आहे का व्यसनाधीनतेची? मित्रांनो, दृश्य क्रमांक 2 पाहूया. आज 31 डिसेंबर भाऊ, पार्टी खतरनाक करनी है. पार्टी करूच ना आज. पार्टी लाल बिल बटा जुजल बरोबर आपली. मग बडालच ना. गाडी 31 डिसेंबर आज काय पॅन्ट पण काय नाही काय काय पार्टी करणी जगा बरं का भाऊ. आज पार्टी करणी आपले. आज पार्टी मला कटून राहील पण आमले लाल लागत बरं. बट लागे तुमले डायरेक्ट बट भेटी डायरेक्ट जे पटी ते लय तुम्ही डायरेक्ट बरं का. हा चालेल. तुम्ही बट सेटिंग लाईट ठेवा. मी शिजाडी सुजाडी तुम्ही शिजाडी ठेवा. मी लय बरं का. हा. तुमले जे पटी ते लय सु बकरा बेटी घ्या बरोबर. आपलं काम आहे बरं. आज एकदम भारी काम होईल. का भाऊ तुमले जे पडत ते लय ते बरं का. मी डायरेक्ट लाल एकदम ब्रँड म्हणजे ब्रँड लयची नाही. कडक आहे ना भाऊ. हा कडक म्हणजे बडा उभा टाइम नको ला. लाजकोट मा चढी गैर भाऊ. ओ पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे रानी. नाही भाऊ मान लगीन करना है. नाही भाऊ मान चलो वो गाड़ी काढो वो ड्राइवर. बडा हाँ चालू कर. गाडी बघितलं मंडळी, आजची तरुण पिढी कशी पूर्णपणे व्यसनाधीन झालेली आहे. या दारूच्या व्यसनामुळे आज या 4ही जणांचा येथे मृत्यू झालेला आहे. या मागचं कारण काय? फक्त हे दारूचे व्यसन. या 4ही घरांचे दीप आज भिजलेले आहे. काय करावं यांच्या वृद्ध अवस्थेत असलेल्या आई वडिलांनी? काहीच आहे का व्यसनाधीनता? चला तर मग दृश्य क्रमांक 3 पाहू. टाका आपला काम. बघितलं मित्रांनो, आजची तरुण पिढी कशी वाया जात आहे. समोर एका व्यक्तीचा अपघात झालेला असून त्या व्यक्तीची मदत करण्याऐवजी
आजची तरुण पिढीतली मुलं सेल्फी व्हिडिओ व्हायरल करत आहात. बघा मित्रांनो, आजची ही तरुण पिढी पूर्णपणे व्यसनाधीन झालेली आहे. दारू, गुटखा, तंबाखू या व्यसनामुळे हे बर्बाद होऊन जात आहेत. आपला भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो आणि भारताचे हे युवकच जर असे व्यसनाधीन असतील तर भारताचं कर्तृत्व काय अशा व्यसनाधीन युवकांच्या खांद्यावर सोपून द्यावं का? मित्रांनो, दृश्य क्रमांक 4 पाहूया. ए डबल तांबरे जोनी रा समोरतून जोनी रा रे. हा पया पटकशीन पया बडा पटकशीन. हो एकच जण राहिले त्याला मारा पटकशीन. एकच जण पबजी आणि याच्या मागे लागलेले बघा. चिकन डिनर विनर विनर चिकन डिनर विनर विनर चिकन डिनर. पाहिलात मंडळी, आजची ही तरुण पिढी पूर्णपणे व्यसनाधीन झालेली आहे. या तरुण पिढी मागचं एकच कारण आहे फ्री फायर आणि पबजी. आता आपला सगळ्यांचा लाडका गेम आहे तो आहे फ्री फायर. याने तर सगळ्यांनाच आपल्या आहारी केलेला आहे. मोठे मुलंच तर नव्हे पण लहान मुलंही या फ्री फायर गेमच्या नांदी लागून आपला वेळ वाया घालत आहेत. काहीच आहे का व्यसनाधीनता? चला तर मंडळी, व्यसनावर करू मात, नाहीतर होईल जीवनाचा नाश. आज आपण सर्वजण इथे प्रतिज्ञा घेऊया व्यसनमुक्त भारताची. मी आजपासून कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही. मी आजपासून